मित्रांनो, काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की एक फळ आहे जे इतकं शक्तिशाली आहे, इतकं पोषक आहे की मागच्या 5000 वर्षापासून भारतात या फळाला सर्वोत्तम दर्जा दिला आहे। या फळाला आपण भारताचा सुपर फूड आणि इंडियन गुसबेरी म्हणतो। हे फळ आहे आवळा, हिंदीमध्ये आमला। आवळा आपली इम्युनिटी बूस्ट करतो, डायजेशन सुधारतो, चेहऱ्यावर ग्लो आणतो आणि खूप सारे फायदे आहेत जे आपण पुढे बघणार आहोत। आवळा हा फळ फक्त दिसायला छोटा आहे, पण याच्यासारखे फायदे तुम्हाला जगातला कोणताही फळ नाही देऊ शकत। आज आपण बघणार आहोत की कसं तुम्ही तुमचे हेल्थ आणि लाईफ बदलू शकता। मित्रांनो, आवळा हा फक्त फळ नाही आहे, याला आयुर्वेदात पवित्र औषध मानलं जातं। प्राचीन ग्रंथात याला दिव्य औषधी म्हणतात। पण याला दिव्य औषधी का म्हणतात, म्हणजे आवळ्यामध्ये नक्की काय असते? तर आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि 20 पेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स असतात। तुम्हाला माहित असेल की संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, पण आवळ्यामध्ये संत्र्यापेक्षा 20 गुणे जास्त व्हिटॅमिन सी असते। हो, तुम्ही बरोबर ऐकलं। 100 ग्राम संत्र्यामध्ये 30 मिलीग्राम पर्यंत व्हिटॅमिन सी असते आणि 100 ग्राम आवळ्यांमध्ये 700 मिलीग्राम पर्यंत व्हिटॅमिन सी असते। मित्रांनो, आवळा हा फक्त त्याच्या पोषणापर्यंत मर्यादित नसतो। आवळा तुमच्या शरीरासाठी आणि मनासाठी आणि तुमच्या सौंदर्यासाठी देखील एक वरदान आहे। चला आता याचे काही फायदे बघूयात। सर्वात पहिला फायदा मी तुम्हाला सांगेन तो म्हणजे इम्युनिटी बूस्ट। हो, आवळ्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते। आजच्या काळात हेल्दी राहणे हीच खरी संपत्ती आहे। आवळा तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, आपल्याला सर्दी तापापासून वाचवते आणि मोठ्या आजारांपासून देखील आपले संरक्षण करते। दुसरा फायदा, जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन आणि पचनासंबंधी समस्या असतील तर तेही कमी होतात। आवळा हा एक नॅचरल डिटॉक्स आहे जो आपला मेटाबॉलिझम वाढवतो आणि आपली पचनक्रिया सुधारतो। जर तुम्हाला एक चांगली आणि ग्लोईंग स्किन पाहिजे असेल तर चिंता करू नका। आवळ्याचा तिसरा फायदा हाच आहे की आवळ्यामध्ये फ्री रॅडिकल्स असतात, ज्याने आपली एजिंग हळू होते, आपले वय कमी दिसते आणि आवळ्यामधील व्हिटॅमिन सी मुळे आपल्या चेहऱ्यावरती तेज वाढते। आवळ्याचा चौथा फायदा, दाट, शायनी आणि मजबूत केस। तुम्ही खूप सारे शॅम्पू आणि हेअर ऑइल बघितला असेल जे आवळ्याच्या नावाने आपलं प्रोडक्ट विकतात, कारण आवळा हा आपल्या केसांसाठी खूप फायदेमंद ठरतो। याच्यामुळे आपले हेअरफॉल थांबते, केसांची वाढ होते आणि केस सफेद होण्यापासून थांबते। हेच कारण आहे की आवळा आपल्या केसांसाठी एक वरदानासारखंच आहे। आपण हे तर बघितले की आवळ्याने आपल्याला किती फायदे होतील, पण आता हे बघणे खूप गरजेचे आहे की याचे सेवन कसे करायचे ज्याने आपल्याला जास्तीत जास्त फायदे होतील। मित्रांनो, आवळ्याला आपण 5 पद्धतीने वापरू शकतो। सर्वात पहिली पद्धत, कच्चा आवळा। हो, रोज सकाळी ताज्या आवळ्याच्या तुकड्या खा। ही पद्धत थोडी कठीण आहे, कारण सुरुवातीला तुम्हाला आवळ्याचं तुरट आणि आंबटपणा सहन होणार नाही। दुसरी पद्धत, आवळ्याचा रस। हो, याच्यात तुम्हाला आवळ्याच्या तुकड्या कापून मिक्सर मध्ये वाटायच्या आहे। तुम्हाला रोज 1 ग्लास प्यायचा आहे, ज्याने तुमचं शरीर स्वच्छ होईल। ही सर्वात सोपी पद्धत असेल। तिसरी पद्धत म्हणजे आवळा पावडर। मार्केटमध्ये आवळा पावडर भेटते, तुम्ही या पावडरला जेवणामध्ये टाकू शकता किंवा सोपे पाण्यासोबतही मिसळून पिऊ शकता। चौथी पद्धत, च्यवनप्राश। च्यवनप्राश हे आवळा आणि औषधीचे एक पारंपरिक मिश्रण आहे, ज्याने तुम्ही अधिक लाभ घेऊ शकता। पाचवी पद्धत आहे आवळ्याचं तेल। तुम्हाला या तेलाला प्यायचं नाही आहे, तुम्हाला आवळ्याच्या तेलाला तुमच्या केसांमध्ये लावा, ज्याने तुमची केस मजबूत आणि चमकदार बनतील। मित्रांनो, आजकालच्या प्रदूषण आणि ताणतणावाने भरलेल्या जगात आपल्या आरोग्यावर दुर्लक्ष होतं, पण निसर्गाने आपल्यासाठी याचा बंदोबस्त केला आहे, आपल्याला आवळ्यासारखं सुपरफूड देऊन। हो, हे छोटेसे फळ तुमच्या आयुष्यातल्या अनेक समस्यांचं उत्तर आहे। चला मग आजच आवळ्याला तुमच्या जीवनात ऍड करा, तुमचं शरीर, मन आणि आत्मा तुमचा आभार मानतील। मी पण रोज एक आवळ्याचं सेवन करतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला पुढे भेटूया।